गुड इवनिंग एवरीवन। लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर। सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके एवरीवन, मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स। राइट युअर नेम, स्टँडर्ड, मीडियम, सगळ्यांनी मीडियम स्टँडर्ड मेन्शन करा. अँड ओपन युअर मॅथ्स टेक्स्टबुक ऑल्सो अँड नोटबुक ऑल्सो. सगळ्यांनी मॅथ्स टेक्स्टबुक नोटबुक ओपन करायचं आहे. सब लोग ओपन कीजिए नोटबुक टेक्स्टबुक. ओके चलिए स्टार्ट करते हैं हम लोग. क्लास का टाइम हो चुका है. ओके जिनके पास नहीं है नोट टेक्स्ट बुक, नो प्रॉब्लम, स्क्रीन पे विजिबल हो जाएगा. ओके चलिए हम लोग स्टार्ट करते हैं. तो मैं स्क्रीन शेयर करती हूँ. मुझे बताइए स्क्रीन सबको विजिबल है क्या नहीं. स्क्रीन सबको विजिबल है? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. सबको स्क्रीन विजिबल है? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. ओके तो आज हमारा 5th और 6th स्टूडेंट का मैथ्स का क्लास है. ओके तो आज हम लोग फर्स्ट लेसन स्टार्ट करने वाले हैं. ओके तो सब लोग ध्यान से यहाँ पे पढ़िए, ध्यान से देखिए. ओके अंडरस्टूड कीजिए. ओके सगळ्यांनी लक्ष देऊन लेसन स्टार्ट करतोय. आपण फर्स्ट लेसन स्टार्ट करतोय मॅथ्सचा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. ओके चला तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया. 5th स्टँडर्ड स्टूडेंट आहेत ना क्लासमध्ये? हाऊ मेनी 5th स्टँडर्ड स्टूडेंट आर देअर? ओनली वन. ओके ओनली वन इज प्रेझेंट. and 6th standard student. Okay 1 2 3 4. ओके चलिए तो स्टार्ट करते हैं हम लोग. 5th स्टैंडर्ड का फर्स्ट लेसन जो है रोमन न्यूमरल्स. ओके स्टार्ट करते हैं हम लोग. मैं स्क्रीन शेयर कर रही हूँ. सबको बुक विजिबल है क्या बताइए चैट बॉक्स में मुझे. बुक विजिबल है? बुक सगळ्यांना दिसतंय? Okay let's start. So today we are going to start lesson number 1 of 5th standard. Okay the name of the lesson is Roman numerals. Okay मराठीत रोमन संख्या चिन्हे. रोमन न्यूमरल्स हम लोग पढ़ने वाले हैं. ओके तो चलिए देखते हैं इस लेसन में क्या बताया एक्चुअली में. क्या है रोमन न्यूमरल्स हम लोग देखते हैं. ओके चलिए तो देखिए यहाँ पे एक कन्वर्सेशन है. वेट अ मिनट. ओके चले यहाँ पे एक कन्वर्सेशन है. हम लोग देखते हैं. एक कन्वर्सेशन है ते आपण बघूया. गीता, दिस इज क्लॉक डजंट हैव नंबर्स, इट हैज सम सिंबल इंस्टेड. यहाँ पे जो गीता है वो क्या बोल रही है. यहाँ पे आपको घड़ी दिखाई दे रही है, क्लॉक. आप लोगों ने क्लॉक देखा होगा. कुछ क्लॉक पे 1 2 3 ऐसे नंबर होते, राइट. पर कुछ पे ऐसे क्या होते, सिंबल्स होते. देखिए यहाँ पे पिक्चर में दिखाई दिया है ऐसे सिंबल्स होते कुछ घड़ी में, कुछ क्लॉक में. तो ये जो सिंबल है वो क्या है एक्चुअल में, क्या कहते हैं उसे. ओके तो गीता ने बोला कि ये जो क्लॉक है यहाँ पे नंबर नहीं है. उस क्लॉक में कुछ तो सिंबल दिखाई दे रही है. काहीतरी सिंबल दिसतायत या घड्याळात मला काही चिन्ह दिसतात वेगळी.
संख्यांच्या ऐवजी, नंबरच्या ऐवजी. टीचर, यस गीता, दीस आर रोमन न्यूमरल्स. तो टीचर ने क्या बोला, यस गीता, आपने राइट ऑब्जर्वेशन किया है, ये जो सिंबल है इसे ही क्या बोलते हैं, रोमन न्यूमरल्स बोलते हैं. क्या बोलते हैं, रोमन न्यूमरल्स. या ज्या तुम्हाला सिंबल चिन्ह दिसत आहेत त्यांनाच काय बोलतात, रोमन संख्या चिन्ह. ओके. देखिए, इन यूरोप इन द ओल्ड टाइम्स रोमन कैपिटल लेटर्स वेर यूज टू राइट नंबर. देखिए, बहुत पहले की बात है, बहुत बहुत साल पहले की बात है. तब यूरोप में जो रोमन कैपिटल रोमन कैपिटल लेटर्स वेर यूज टू राइट नंबर. यूरोप में जो थे, यूरोप में लोग क्या करते थे, वो नंबर्स नहीं यूज करते थे. मीन्स वो जो हम लोग नंबर लिखते हैं ना 1 2, वो नहीं यूज करते थे. वो क्या करते, ये रोमन लेटर्स है, कैपिटल लेटर्स, ये यूज करते थे नंबर के लिए. ओके. तो दैट इज वाई दे वेर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. इसलिए उसे क्या बोलते हैं, रोमन रोमन न्यूमरल्स. ओके, समझ में आया. त्याच्यामुळेच काय बोलतात त्याला, रोमन संख्या चिन्ह. पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी, नंबर्स लिहिण्यासाठी हे जे रोमन कॅपिटल लेटर आहेत, अक्षर आहेत, ती वापरली जात होती. त्यामुळेच त्याला काय बोलतात, रोमन संख्या चिन्ह बोलतात. ओके. द लेटर आय, दिख रहे यहाँ पे लेटर आई, वॉज द सिंबल यूज फॉर वन. वन के लिए क्या लेटर यूज होता है, आई. ओके. 5 के लिए क्या होता है लेटर वी. और एक्स के लिए क्या होता है 10. सॉरी, 10 के लिए क्या होता है एक्स. समझ में आ रहा है. बघा इथे आय 1 साठी काय असतो, रोमन न्यूमरल्स. कळतंय तुम्हाला, 5th स्टैंडर्ड स्टूडेंट, समझ में आ रहा है आपको. स्नेहा, आई थिंक स्नेहा है 5th स्टैंडर्ड में. समझ रहा है आपको स्नेहा. देखिए यहाँ पे बोर्ड पे बताती हूँ मैं. जो उन्होंने क्या बोला, 1 के लिए क्या होता है सिंबल, आई. ओके. 5 के लिए क्या होता है वी. 10 के लिए क्या होता है एक्स. ओके, समझ में आया. ये जो लेटर्स है इनको ही क्या बोलते हैं, रोमन न्यूमरल्स. ओके, समझ में आया. यहाँ तक समझ में आया. ओके. इसके बाद देखिए क्या बोला है उन लोगों ने. इन दिस मेथड देयर वॉज नो सिंबल फॉर जीरो. जीरो के लिए कुछ सिंबल नहीं होता है. ओके. इनमें जो झिरो नंबर आहे उसको कुछ सिंबल नाही होत आहे, त्याला सिंबल नसतो. झिरो साठी काही सिंबल नसतो. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ ए सिंबल डिड नॉट चेंज विथ इट प्लेस. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ सिंबल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. ओके. तर काय सांगितलंय त्यांनी, की अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती. ओके. देअर आर सर्टन रूल्स फॉर रायटिंग नंबर्स युझिंग दी रोमन न्यूमरल्स. आता हे जे रोमन न्यूमरल्स आहे ते लिहिण्यासाठी सुद्धा काही रूल्स आहेत. ओके. ये जो रोमन न्यूमरल्स है ये लिखने के लिए भी क्या है, रूल बनाए हुए है. ओके. यहाँ तक समझ में आया. रोमन न्यूमरल्स एक्चुअल में क्या होता है. स्नेहा, आपको समझ में आया रोमन न्यूमरल्स क्या होता है. क्या बोला है उन्होंने, रोमन न्यूमरल्स किसे बोलते. इन ओल्डन टाइम्स जो यूरोप में जो थे वो नंबर्स के लिए क्या यूज करते थे, रोमन कैपिटल लेटर्स यूज करते थे. ओके. तो इसलिए उसे क्या बोला जाता है, रोमन न्यूमरल्स. ओके. तो उन्होंने बोला 1 के लिए क्या होता है, आई होता है. 5 के लिए वी होता है. 10 के लिए एक्स होता है. ओके, समझ में आया. ओके, चलिए.
हम लोग अब आगे जाते हैं। ओके चले, तो अब हम लोग 6th स्टैंडर्ड स्टूडेंट है ना क्लास में। ओके चले, तो 6th स्टैंडर्ड स्टूडेंट आपका फर्स्ट लेसन हम लोग देखते हैं क्या है। स्क्रीन विजिबल है 6th स्टैंडर्ड स्टूडेंट? ओके, तो 6th स्टैंडर्ड स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 1। ओके, तो व्हाट इज द नेम ऑफ द लेसन? बेसिक कंसेप्ट्स इन ज्योमेट्री। ओके, ज्योमेट्री में जो कुछ शेप वगैरह आपको पता है ना, शेप वगैरह, उसका थोड़ा बेसिक कंसेप्ट हम लोग पढ़ने वाले हैं। ओके, तो हम लोग स्टार्ट करते हैं। ओके, चले, तो यहाँ पे फर्स्ट हम लोगों को दिखाय लेट्स डिस्कस। चला, इथे डिस्कस करायला सांगितले आपल्याला, काही क्वेश्चन्स विचारले, त्याचे आन्सर तुम्ही मला सांगायचे। ओके, चला, तो फर्स्ट क्वेश्चन क्या है? कंप्लीट द रंगोली। ये जो रंगोली यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे इथं रंगोली दिसते तुम्हाला, रांगोळी ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। देन हॅव अ क्लास डिस्कशन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स। आणि नंतर तुम्हाला क्लास म्हणजे स्कूलमध्ये, क्लासमध्ये तुमचे टीचर्स तुमच्यासोबत हे डिस्कशन करतील। ओके, तर तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट काय विचारलंय ते तुम्ही आन्सर सांगायचंय मला। व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रंगोली? रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग म्हणजे खालचा जो सरफेस आहे तो कसा असायला पाहिजे? कोण सांगेल मला आन्सर? चला, कोण सांगणार? सगळेजण रांगोळी तर काढताना बघितलंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रांगोळी काढताना खालचा जो सरफेस असतो तो कसा पाहिजे आपल्याला? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये। येस, मराठीमध्ये सुद्धा मी सांगते, मराठी मीडियम आहेत। रांगोळी काढण्यासाठी जो खालचा पृष्ठभाग आहे तो कसा असायला पाहिजे? कोण सांगणार मला? नाव लिहा ज्याला आन्सर येतंय। आता तुम्ही रांगोळी काढता, तुम्हाला दसरा, दिवाळी वगैरे तुम्ही रांगोळी काढायला जाता, तर तुम्हाला जो खालचा तुम्ही जो पार्ट आहे तो कसा, तुम्ही कुठे काढता तुम्ही रांगोळी? ओके, कर्णिका? मैम प्लेन सरफेस। राईट, प्लेन सरफेस। ओके, अपेक्षा? प्लेन जाग्यावर। येस, प्लेन, बरोबर, सपाट जागा। एकदम। येस, सपाट पृष्ठभाग। ओके, आपण प्लेन सरफेस, सपाट पृष्ठभाग बघतो। जिथे खड्डे वगैरे असेल तिथे काढतो का? तिथे काढता येईल का आपल्याला रांगोळी? नाही ना, जिथे असं जे प्लेन नसेल सरफेस। ओके, म्हणजे हार्ड असेल सरफेस, थोडस रफ असेल, तिथे आपल्याला काढता येईल का रंगोली? त्या सरफेसवर नाही। ओके, तर प्लेन सरफेस पाहिजे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग रंगोली? हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली? रांगोळी काढताना सुरुवात कशी केली जाते? कशी करता तुम्ही सुरुवात रांगोळी? रांगोळी काढण्याची सुरुवात, चला, कोण कशाने काढतात रांगोळी? आता नॉर्मल रांगोळी, आधीची रांगोळी कशाने सुरुवात करायचे? कशाने करतो? डॉट्सनी करतो ना, डॉट्सनी। तुम्हाला माहिती आहे टिपक्यांची रांगोळी बघितली असेल सगळ्यांनी, टिपक्यांची रांगोळी माहिती आहे सगळ्यांना? तर टिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी कशाची कशी स्टार्ट केली जाते टिपक्यांची रांगोळी? पहिले टिपके काढले जातात, डॉट काढले जातात, बरोबर, कळतंय सगळ्यांना? ओके, तर कशी पाहिजे सुरुवात, कशी केली जाते? डॉट्सनी। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। what did you do in order to complete the rangoli?
what did you do in order to complete the rangoli? तुम्ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं जातं? कोण सांगेल मला? रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं जातं? कोण सांगेल? आता तुम्ही रांगोळी काढण्यासाठी पहिले डॉट काढले, राईट? आता तुम्हाला रांगोळी पूर्ण करायची आहे, तर तुम्ही कशी करणार? आपण रांगोळीसाठी पहिले काय करलंय? इथे डॉट डॉट काढलेत ना. आता ही जी हे असे डॉट डॉट काढलेत, राईट? आता रांगोळी आपल्याला पूर्ण करायची, तर आपण काय करणार? डॉटला जॉईन करतो ना, राईट? काय करतो? जॉईन करतो, बरोबर? तर काय करतो आपण? लाईन्स जॉईन करतो, पॉइंट्सला काय करणार? टिपक्यांना जॉईन करणार, बरोबर? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीचे स्टुडंट कुठे गेलेत? ओनली 3 स्टुडंट. आता तर एवढे सगळे होते ना. ओके, तर आपण जॉईन करतो, बरोबर? पॉइंटला काय करतो? जॉईन करतो. नेक्स्ट, नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रंगोली. तुम्हाला इथे रांगोळी दिसते, त्याच्यामध्ये ते डिफरंट डिफरंट शेप आहेत, ते त्यांची नावं सांगू शकता तुम्ही? अनिकेत सांग, कुठले कुठले शेप्स आहेत? काय मॅम? येस, कुठले कुठले शेप्स आहेत? ट्रायंगल, रेक्टँगल, हम्म, अजून? कर्णिका, तू सांग, कुठले कुठले शेप्स दिसत आहेत? ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर आणि स्टँडिंग लाईन. लाईन, बरोबर? काय काय दिसतंय? ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, लाईन, राईट? नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन काय? वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रंगोली ऑन अ स्कूटर और एन एलिफंट्स बॅक? आता जर तुम्हाला स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढायला सांगितली, तर ते पॉसिबल आहे का? काढू शकता का तुम्ही? कर्णिका, टेल मी. नाही मॅम. नाही काढू शकणार, बरोबर? राईट? नेक्स्ट क्वेश्चन, काढू शकणार का अनिकेत? स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर वगैरे? हॅलो, येस. हॅलो, येस. येस? तू स्कूटरवर काढशील रांगोळी? तुला काढता येईल? हत्तीच्या पाठीवर सुद्धा काढता येईल तुला? आपण सकाळीच काय बघितलं? प्लेन सरफेस पाहिजे ना आपल्याला, एकदम सपाट. येईल का काढता? नो. अनिकेत? नो. हो, नो. नो. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, वेन मेकिंग अ रंगोली ऑन अ पेपर, what do you use to make the dots? आता कागदावर तुम्हाला रांगोळी काढता, तर तुम्ही टिपके कशाने काढता? तुम्हाला आता कागदावर मी रांगोळी काढायला सांगितली, ओके, तर तुम्ही त्याच्यावर जे डॉट काढणार ते कशाने काढणार? कसे काढणार? कोण सांगेल? मॅम पेन्सिलने. येस, पेन्सिलनी, फ्री हँडनी, पेन्सिल, राईट? कळालं सगळ्यांना? चला, आता या जे क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चन मध्ये आपण डिफरंट डिफरंट काय बघितले? शेप बघितले, बरोबर? जॉमेट्रिक कन्सेप्ट बघितल्या. म्हणजे आपल्याला फर्स्ट आपल्याला आन्सर मिळालं ते प्लेन सरफेस होतं, प्लेन सरफेस. नंतर आपल्याला डॉट आलं, डॉट आन्सर होतं. कशाने सुरुवात करतात? डॉटनी. मग ते पूर्ण करण्यासाठी आपण लाईननी काय करतो? जॉईन करतो डॉटला, बरोबर? नंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले तुम्हाला शेप्स दिसले? ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, लाईन, ओके. तर हे सगळे जे आहेत जॉमेट्रिक कन्सेप्ट, म्हणजे डॉट, प्लेन, लाईन,
देन शेप्स डिफरंट ते आपण आज या लेसन मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथपर्यंत कळालं तुम्हाला? ओके चला, तर पुढे बघूया आपण पॉइंट्स. पॉइंट्स म्हणजे काय? बिंदू. मराठीत बिंदू, पॉइंट्स. लेट्स लर्न पॉइंट. आता पॉइंट बद्दल आपल्याला सांगितलं इथे बघा. पॉइंट काय बघा. अ पॉइंट इज अ शोन A point is a shown by a tiny dot. पॉइंट कशा शो करतात? कसं शो करतात? एक टायनी डॉटनी. आपण एखाद्या पेपरवर असा डॉट काढला, त्याला आपण काय बोलणार? पॉइंट. बरोबर. वी कॅन यूज अ पेन और शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट. राईट. आपण काय करतो? पेन किंवा टोकदार पेन्सिलने काय करतो? या कागदावर लहानसा एक टिपका काढता येतो आपल्याला. The dots in the rangoli are the symbols for the point. आणि जे रांगोळीचे टिपके असतात ते कशाचे सिम्बॉल आहेत? त्यालाच काय बोलतात? पॉइंट्स. कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पॉइंट्स बद्दल कळालं? काय सांगितलं मी पॉइंट्स बद्दल? असा जो प्लेन सरफेस, आता हा माझा बोर्ड आहे ना, या बोर्डवर प्लेन सरफेस आहे हा. याच्यावर मी फक्त एक असा पॉइंट काढला, तो हाच काय झाला? हा एक असा डॉट काढला, यालाच काय बोलणार आपण? पॉइंट. काय बोलणार? यालाच काय बोलणार आपण? पॉइंट. राईट. आता हा जो डॉट आहे, हा जो पेन्सिल आणि याच्यावर पेपरवर काढायला गेलात, तर तुम्ही कशाने काढणार? पेन्सिल किंवा टोकदार पेन्सिल किंवा पेननी. बरोबर. आणि हे जे रांगोळीमध्ये डॉट असतात, या सगळ्यांनाच काय बोलतात? हे पॉइंट्स असतात. काय असतात? पॉइंट्स. कळालं सगळ्यांना? आता या पॉइंट्सला तुम्हाला नाव द्यायचंय. हा जो पॉइंट आहे याला, आता तुम्हाला हा जो पॉइंट आहे याला नाव द्यायचंय, तर तुम्ही काय नाव देणार? ते जर नाव द्यायचं असेल तर तुम्ही काय करणार? लेटरचा, अल्फाबेटचा यूज करणार. ओके. ABCD अप टू झेड पर्यंत लेटरचा यूज करायचा. ओके. आता हा जो डॉट आहे याला मला नाव द्यायचंय, तर मी इथं दिलं P. ओके. म्हणजे याला रीड कसं करणार तुम्ही? पॉइंट P. काय रीड करणार? पॉइंट पॉइंट P. ओके. काय बोलणार याला? पॉइंट P. कळालं? अजून एक असा डॉट काढला, याला मी नाव दिलं A, तर याला काय बोलणार? कसं रीड करणार? पॉइंट A. कळालं इथपर्यंत? आणि नेहमी जे पॉइंटला तुम्ही जी नावं देणार ते कॅपिटल लेटर्स मध्ये द्यायचे असतात. कळालं का सगळ्यांना? कॅपिटल लेटर्स ऑफ अल्फाबेट आर यूज टू नेम द पॉइंट. जे कॅपिटल लेटर्स आहेत तेच यूज केले जातात पॉइंटला नाव देण्यासाठी. कळालं सगळ्यांना पॉइंट बद्दल? पॉइंट्स बद्दल कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. ओके. 5th स्टैंडर्ड स्टूडेंट, चले आपको रोमन न्यूमरल्स पता चले? तो चलिए अब हम लोग पढ़ते हैं, रोमन न्यूमरल्स लिखते हैं. ओके. बोर्ड पे मैं बताती हूँ कैसे लिखते हैं. अब 1 के लिए क्या यूज करेंगे हम लोग? स्नेहा बताइए. 1 के लिए क्या यूज करेंगे? माइक ऑन कीजिए स्नेहा. टीचर. क्या लिखेंगे 1 के लिए रोमन न्यूमरल? आई. क्या? आई. सिंबल क्या बताया था मैंने? आई. ओके. क्या है? आई. अब यहाँ पे 2 है ना. ओके. 2 मीन्स क्या होता है? 2 कैसे लिखेंगे हम लोग? 2 मीन्स क्या होता है? 1 + 1 ना. राइट. 2 क्या होता है? 1 + 1 किया तो हम लोगों को आंसर क्या मिलता है? 2. मीन्स क्या हो गया? 1. देखिए यहाँ पे
वेट अ मिनट। 1 मीन्स क्या है, 1 2 क्या है, 1 प्लस 1 क्या होता है, 2 होता है, राइट। तो 1 मीन्स क्या, आई प्लस आई मीन्स क्या हो गया, 2i। तो 2 के लिए क्या होगा, 2i। समझ में आया, डबल आई लिखना है। Yes. ओके, हाँ। 3 के लिए क्या होगा बताइए मुझे, 3 को कैसे लिख सकते हैं हम Teacher, लोग। 3i. यस, 3i कैसे, 1 प्लस 1, 1 प्लस 1 प्लस 1 क्या हो गया, 3 ना। तो आई प्लस आई क्या हो गया, 3 टाइम्स आई। ओके, समझ में आया। तो ये अपना फर्स्ट रूल है देखिए यहाँ पे। दिख रहा है यहाँ पे फर्स्ट रूल क्या दिया है, इफ आइदर ऑफ सिंबल आई और एक्स इज रिटर्न कंजिक्यूटली 2 और 3 टाइम्स, देयर सम टोटल इज द नंबर दे मेक। क्या बोला इन लोगों ने, तो हम लोग जो आई और एक्स है, ये जो लेटर है, रिपीटेडली हम लोग 2 या 3 टाइम्स लिख सकते हैं, 4 टाइम्स नहीं लिख सकते हैं। ओके, समझ में आया। एक्स और जो आई है, तो हम लोग 3 टाइम्स लिख सकते हैं, 2 टाइम्स लिख सकते हैं, 1। ओके, बट वो 4 टाइम्स नहीं लिख सकते, एक्स भी। ओके, और आई मीन्स क्या होता है, इनका जो ऐड होता है ना, वो एडिशन क्या होता है, इनका सिंबल। क्या बोला है उन लोगों ने, उसका एडिशन करके हम लोग लिखते हैं, जैसे मैंने अभी बताया था आपको, राइट ना। 2 का क्या बताया, 1 प्लस 1, आई प्लस आई मीन्स 2i। बराबर, यहाँ तक समझ में आया। स्नेहा, आपको यहाँ तक समझ में आया फर्स्ट रूल। यहाँ पे आपको एग्जाम्पल भी दिए, देखिए 2i 1 प्लस 1 इक्वल टू 2। अब x प्लस एक्स 2x क्या हो गया, x मीन्स क्या होता है पता है आपको, 10। बोला है ना मैंने ऊपर, x 10 के लिए x, तो x प्लस x क्या हो गया, 10 प्लस 10 20, राइट। बराबर, समझ में आ रहा है, समझ में आ रहा है क्या बताइए। उन्होंने क्या बोला, हमने x 3 टाइम्स लिखे अब, राइट। तो x का मीन्स क्या हो गया, x प्लस x, राइट। मीन्स क्या हो गया, x का मीनिंग क्या है, 10 प्लस 10 प्लस 10 क्या हो गया, 30। बराबर, तो x को क्या लिखते हैं, 3 टाइम्स, 30 को क्या लिखते हैं, 3 टाइम्स x। समझ में आया। ओके, नेक्स्ट रूल देखिए क्या है, द सिंबल I और X can be repeated consecutively for maximum 3 times। अभी मैंने बताया I और X है, वो मैक्सिमम 3 टाइम्स ही रिपीट हो सकते हैं, 4 टाइम्स नहीं हो सकते। द न्यूमरल V वाला जो है, V किसके लिए यूज करते हैं, 5 के लिए। द न्यूमरल V इज नेवर रिपीटेड कॉन्जिक्यूटली। जो V वाला है अल्फाबेट रोमन न्यूमरल, वो रिपीट नहीं कर सकते हम लोग। ओके, समझ में आया। 5 वाला जो होता है वो रिपीट नहीं कर सकते हैं, बी रिपीट नहीं कर सकते हम लोग। ओके, अब आपको यहाँ पे समझा, मीन्स आपको यहाँ पे बोला 10 है आपको, तो आप क्या करोगे, मैंने आपको बताया 5 प्लस 5 ऐसे लिखोगे, और 5 का क्या होता है, वी प्लस वी, राइट, वी प्लस वी। तो आप लोग यहाँ पे ये डबल वी नहीं लिख सकते। ओके, ये सब रॉन्ग है। 10 के लिए मैंने क्या बताया, क्या होता है, ऑलरेडी डिफाइन किया है उन्होंने, एक्स से। समझ में आया।
समझ में आया स्नेहा? यहाँ तक समझ में आया स्नेहा आपको ये दो रूल? कुछ डाउट है? क्या बताया मैंने फर्स्ट रूल? आई और एक्स ये 3 या 2 टाइम्स ही क्या हो सकते हैं, रिपीट कर सकते हैं हम लोग। ओके, और जो वी है वो वी रिपीट होता है क्या? कभी रिपीटेड नहीं होता है। ओके ओके, चले अब जाते हैं हम लोग 6th स्टैंडर्ड स्टूडेंट। चलो 6th स्टैंडर्ड स्टूडेंट, पॉइंट समजला तुम्हाला? ओके पुढे बघा, पॉइंट नंतर काय? लाईन सेगमेंट अँड लाईन. ओके, लाईन सेगमेंट अँड लाईन. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड व रेषा. लाईन सेगमेंट बघा, टेक अ 2 पॉइंट्स A and B on a sheet of paper and join them using ruler. काय सांगितलंय तुम्हाला? एका कागदावर A किंवा A आणि B असे 2 पॉइंट्स घ्या आणि ते पट्टीच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचंय? त्याला जोडायचंय. वी गेट अ स्ट्रेट लाईन AB, तर तुम्हाला अशी स्ट्रेट लाईन भेटणार AB, बरोबर? कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साइड ऑफ पॉइंट B on the side of the point A? How far can we extend it? चला आता ही जी लाईन आहे तुम्ही जॉईन केली A आणि B ची, पॉइंट A आणि B ला तुम्ही रुलरनी पट्टीनी लाईन जॉईन केली, तर तुम्ही एक्सटेंड करू शकता का ती A साइडला? पॉइंट A च्या साइडने एक्सटेंड करू शकता आणि पॉइंट B च्या साइडने एक्सटेंड करता येईल तुम्हाला. आणि किती एक्सटेंड करणार तुम्ही? चला कोण सांगेल मला आन्सर? एक्सटेंड करता येईल? कर्णिका सांग, एक्सटेंड करता येईल आपल्याला ती लाईन दोन्ही पॉइंटच्या साइडनी? Yes, ma'am. येणार ना? ओके, अनिकेत तू सांग, करता येईल आपल्याला? एक्सटेंड करता येईल, वाढवता येईल का आपल्याला दोन्ही साइडनी? Yes. किती वाढवता येईल? किती वाढवणार तू? किती वाढवणार अनिकेत? तुला मी आता वाढवायला तुला एक लाईन काढून दिली, 2 पॉइंटला मी लाईन काढून दिली, तर तू किती वाढवणार? आता मी हा जो माझा पेपर आहे राईट, या पेपरवर मी काय केलंय? इथे ए पॉइंट घेतलाय, इथे बी पॉइंट घेतलाय. ओके, रुलरने मी हा जॉईन केले. आता मला हे इकडनं असं एक्सटेंड करायचंय, तर मी किती एक्सटेंड करू शकते? कोण सांगेल? सांग अनिकेत. 2. किती वाढवू शकते मी? 2. 2 म्हणजे 2? कसं 2? कर्णिका तू सांग, किती मी एक्सटेंड करू शकते ही लाईन? Unlimited. येस, अनलिमिटेड. कळालं अनिकेत? जेवढा तुझा पेपर असेल, आता हा जो बोर्ड आहे माझा, हा बोर्ड जेवढा आहे तेवढंच मी ती लाईन एक्सटेंड करू शकते, वाढवू शकते. तुम्हाला जेवढा पेपर दिला असेल, पेपरचा तुकडा दिला असेल, त्या पेपरच्या तुकड्याची जेवढी साईज असेल तेवढीच तुम्ही एक्सटेंड करू शकता, बरोबर? कळालं सगळ्यांना? कळतंय का? ओके, काय बोललेत बघा इथे? वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन टिल द एजेस ऑफ द पेपर. ही जी रेष आहे, ही जी लाईन आहे, जेवढा कागद आहे तेवढे आपण दोन्ही साइडनी वाढवता येईल. ओके, इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. जर कागद मोठा असेल तर ती लाईन खूप मोठी काढता येईल. ओके, नंतर काय सांगितलंय? हाऊ लॉंग वुड द लाईन बी ऑन अ प्लेइंग फील्ड. आता मैदानावरच किती मोठी ती काढता येईल लाईन? एक ग्राउंड दिलाय तुम्हाला, ग्राउंडला तुम्हाला ती लाईन काढायला सांगितलं, तर किती काढता येईल तुम्हाला? जेवढा मोठा ग्राउंड आहे तेवढा ना, जेवढा ग्राउंडचं साईज आहे तेवढी तुम्हाला ती लाईन काढता येईल, तेवढी एक्सटेंड करता येईल, बरोबर? बघा इथे काय सांगितलंय?
Let's imagine that we can extend this line forever without any limits on both the sides. To show the extended line on a paper, we use arrowheads at the both ends of the line. बघा, त्यांनी काय सांगितलं, आता तुम्ही असं डोक्यात घ्या की ही जी लाईन आहे ती दोन्ही साईडला अनलिमिटेड काय होते, एक्सटेंड होते, अनलिमिटेड वाढवली जाते, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाहीये, वाढवत जाते, वाढवली जाते, वाढवली जाते, वाढवली जाते. ओके, तर अशा याला काय बोलतात, लाईन बोलतात. काय बोलतात, लाईन. आणि ती एक्सटेंडेड लाईन आपल्याला पेपरावर दाखवायची असेल तर आपण काय करतो, दोन्ही साईडला तिथे ऍरो काढतो. बघा इथे कळतंय तुम्हाला. आता ही ए बी वाली लाईन होती, पॉइंट ए टू बी ला जॉईन केलेली होती, पण ती खूप एक्सटेंड होते पुढे, तर त्यांनी काय केलंय, थोडीशीच पुढे काढली आणि त्याला ऍरो हेड दाखवलेत. ओके, म्हणजे ती पुढे एक्सटेंड होतच चालले, अनलिमिटेड लाईन आहे असं त्यांनी सांगितलंय. इन मॅथमॅटिक्स वेन वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. ओके, त्यांनी काय सांगितलंय, याच्यामध्ये मॅथ्स मध्ये लाईन म्हणजे काय, एक स्ट्रेट लाईन. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू was only from the point A to point B. It was a piece or segment of longer line. बघा त्यांनी काय सांगितलं, जे आपण पहिलं लाईनचं लाईन काढली पॉइंट ए पासून बी पर्यंत, तर ती काय होती, ती लाईन काय होती, की मोठ्या लाईनीचा एक छोटासा तुकडा होता रे. काय होता, मोठ्या लाईनीचा जो जी एक्सटेंड होते ना ती लाईनचा एक छोटासा तुकडा होता, त्याला काय बोललाय, लाईन सेगमेंट. Okay, segment of the longer line. The line segment has a 2 points showing its limit. They are called end points. आता हे जे लाईन सेगमेंट आहे त्याचे 2 पॉइंट्स आहेत, तिथे दिसते तुम्हाला, ए आणि बी, त्याला काय बोलतात, एंड पॉइंट्स. ओके, वी राईट द लाईन सेगमेंट ए बी ऍज सेज ए बी. बघा आता तुम्हाला लिहायचंय, तर तुम्ही कसं लिहिणार, या लाईनला कसं लिहिणार, सेगमेंट, लाईन सेगमेंट ए बी. ओके, याला कसं लिहिणार, लाईन सेगमेंट पी क्यू. आणि शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर सेज ए बी, सेज पी क्यू. ए बी आर द एंड पॉइंट्स, ते काय एंड पॉइंट्स आहेत. अ लाईन इज नेम युझिंग अ स्मॉल लेटर बाय युझिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द लाईन. काय सांगितलं त्यांनी, रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणतेही 2 बिंदूच्या साहाय्याने दाखवली जाते. ओके, and line LB shown alongside its names can be also written as line PQ or line QP. बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या, काय सांगितलं त्यांनी, बोर्ड कडे लक्ष द्या, पटकन एक्सप्लेन करते मी जे आता बघ. आता इथे जी पॉइंट ए आणि पॉइंट बी, ओके, ही एक लाईन होती, आपण जॉईन केली होती आणि ही पुढे एक्सटेंड होते म्हणून याला एरो हेड्स दाखवले, बरोबर. तर ही पूर्ण काय झाली आहे, लाईन, ही पूर्ण लाईन झाली. ओके, हा, ओके, हा इथून ए पासून तर बी पर्यंतचा हा जो पार्ट आहे यालाच काय बोलतात, लाईन सेगमेंट. हा या पूर्ण लाईनचा एक छोटासा तुकडा आहे, तर याला काय बोलतात, लाईन सेगमेंट. ओके, हे दोन आहेत एंड पॉइंट्स आहेत, हे काय आहेत, एंड पॉइंट ऑफ दी लाईन, एंड पॉइंट्स आहेत. ओके, आता यालाच आपल्याला रीड करायचंय, तर कसं रीड करणार, लाईन सेज ए बी असं लिहिणार. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत, इथपर्यंत कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 6th स्टँडर्ड स्टुडंट तुमच्यासाठी आहे, कळालं का लाईन बद्दल. चला आता मी एक लाईन ड्रॉ करते, ती मला कोण रीड करून दाखवणार. मॅम एकदा परत समजवतात का, मला नाही कळालं. कुठलं वालं, बघा पण आता सांगते तुम्ही मी जे आता. शिकवलं ना ते. आता इथे एक पॉइंट ए आहे, राईट, आणि पॉइंट बी आहे. ओके, हे 2 पॉइंट्स आहेत, या 2 पॉइंट्सला आपण एक असं लाईननी जॉईन केलं. ओके, एक रुलरनी एक जॉईन केलं, पण ही लाईन आपण पुढे एक्सटेंड केली, राईट.
एक्सटेंड केली तर ती खूप अनलिमिटेड आहे. ओके, ते शो करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, एरो हेड दाखवा, म्हणजे असे एरो दाखवा. काय दाखवा, एरो, म्हणजे ही लाईन पुढे अजून कंटिन्यू होते. ओके, तर ही पूर्ण लाईन, ही पूर्ण जी दिसते तुम्हाला एरो हेड, पण त्याला सगळ्या पूर्ण काय बोलतात, लाईन बोलतात. ओके, या पूर्ण याला काय बोलणार, लाईन. ओके, नंतर हे जे आहेत पॉइंट ए पासून तर पॉइंट बी पर्यंत एवढा पार्ट, हा काय झाला, हा पूर्ण लाईनचा एक छोटासा तुकडा झाला. त्याला काय बोलणार, लाईन सेगमेंट. काय बोलणार, लाईन सेगमेंट. ओके, काय बोलणार, लाईन सेगमेंट. आता या लाईन सेगमेंटला तुम्हाला रीड करायचं, रीड करायचं, कसं बोलणार तुम्ही, सेज ए बी. राईट, कळालं इथपर्यंत? इथपर्यंत कळालं का? आता ज्यांना डाऊट होता कळालं त्यांना? ज्यांना कळालं नव्हतं, ओके. आणि त्यांनी काय सांगितलं बघा नंतर, कधी कधी त्यांनी काय सांगितलं, ही जी लाईन आहे त्याला तुम्ही असं पण बोलू शकता. आता यालाच रीड करताना आता तुम्हाला कधी कधी असं असं दिलं असेल, इथे पॉइंट एल, इथे एम. ओके, इथे स्मॉल मध्ये तर तुम्हाला ही लाईनचं तुम्हाला नाव कधी कधी त्यांनी काय सांगितलंय, की तुम्ही या लाईनला तुम्ही लाईन एल एम पण बोलू शकता आणि लाईन पी पण बोलू शकता. ओके, कधी कधी लाईन जे आहेत त्याचं नेम कधी कॅपिटल लेटर मध्ये दाखवता, कधी स्मॉल लेटर मध्ये. या साईडला जे असतं इकडे ते स्मॉल मध्ये, तर त्याला तुम्ही लाईन पी पण बोलू शकता. कळालं? कोणाला काय डाऊट? 6 स्टँडर्ड एवढे कन्सेप्ट, 2 कन्सेप्ट, जॉमेट्रिक कन्सेप्ट क्लिअर झाले तुम्हाला, पॉइंट्स आणि लाईन सेगमेंट अँड लाईन, लाईन्स. ओके, कळालं? घरी काय करायचंय, तुम्ही पॉइंट्स आणि लाईन सेगमेंटचं थोडस डिटेलमध्ये वाचायचंय. ओके, आणि ते लिहून काढायचं डेफिनेशन वगैरे, पॉइंटची डेफिनेशन, लाईन काय विथ एक्झाम्पल. 6 स्टँडर्ड स्टुडंट, कळालं तुम्हाला होमवर्क? पॉइंट आणि जे लाईन सेगमेंट आणि लाईन आहे ते विथ एक्सप्लेन, तुम्हाला विथ एग्जाम्पल एक्सप्लेन करायचंय बुक मध्ये. एंड 5th स्टैंडर्ड स्टूडेंट, आपको समझ में आया रोमन न्यूमरल फर्स्ट टू रूल्स आपको समझ में आया? स्नेहा, ओके, आपको भी घर पे क्या करना है, टू रूल के रिलेटेड कुछ नंबर्स हो गया था, फर्स्ट टू के रिलेटेड कौन से नंबर आएंगे रोमन न्यूमरल में? फर्स्ट टू रूल क्या थे, कि जो आई और एक्स था वो 3 टाइम्स और 2 टाइम्स ही क्या हो सकते, रिपीट हो सकते, 4 टाइम्स नहीं। तो ऐसे नंबर्स आपको एग्जाम्पल में लिखने। ओके, और फिफ्थ वी वाला हम लोग रिपीट नहीं करते, ऐसे उन्होंने बोला है ना, तो एग्जाम्पल आपको लिखने। नेक्स्ट क्लास में हम लोग टीचर मला होमवर्क काय, हॅलो, प्लीज हाँ बोल. सांगा. हा, मराठी वाल्यांनी मराठीतच होमवर्क करायचं. जे बिंदू आणि रेषाखंड आहे ना, ते काय करायचंय, ते थोडस लिहायचं, एक्सप्लेन करायचं एक्झाम्पल देऊन. इथे कसं केलंय, बिंदू तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवलंय आणि सगळं सांगितलंय, तसं ते लिहायचंय बुक मध्ये. परत रेषा आणि रेषाखंड ते सुद्धा. कळालं? समझ में आया आपको सबको? होमवर्क सबको समझ में आया? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. क्या समझ में नहीं आया?
तुम्हाला काय रसिक होमवर्क मध्ये काय सांगितलंय मी तुम्हाला? हे जे इथे पॉइंट्स आणि लाईन सेगमेंट आणि लाईन आहे ना, ते तुम्हाला थोडस एक्सप्लेन करून लिहायचंय बुक मध्ये एक्झाम्पल देऊन. पॉइंट बद्दल काय लिहिणार तुम्ही? पॉइंट म्हणजे काय? ओके, ते पॉइंटचं नेमिंग कसं देतात ते लिहायचंय. लाईन सेगमेंट मध्ये पण आणि लाईन मध्ये काय करणार? लाईन काय आहे आणि लाईन सेगमेंट काय आहे? एक लाईनचा छोटासा पार्ट आहे. मग त्या लाईन सेगमेंटला तुम्ही कसं नेमिंग करता? सगळं दिलं तिथे, फक्त थोडेसे 2-3 पॉइंट काढून तुम्हाला लिहायचंय. कळालं? आणि हे फिगर सुद्धा डायग्राम सुद्धा ड्रॉ करायचे. कळालं आता? यस समजलं? टीचर. टीचर मला सांगा ना, माझा कट झालता. काय करायचंय? तू मराठी मीडियम आहे ना? हो. हा, तर इथे मी जे शिकवलंय पॉइंट म्हणजे बिंदू आणि लाईन सेगमेंट आणि लाईन रेषाखंड आणि रेषा, त्याचं थोडस तुला काय करायचं लिहायचंय. म्हणजे बिंदू म्हणजे काय, बिंदूला आपण नाव कसं देतात आणि हे साईडला त्याचं एक्झाम्पल दाखवलं तसं दाखवायचंय. इथले एक्झाम्पल नाही लिहायचे, तुम्ही थोडे वेगळे काढायचे. ओके, रेषा म्हणजे काय, रेषाखंड कशाला बोलतात, मग रेषाखंडाला नाव कसं दिलं जातं. ओके, आणि डायग्राम पण काढायची. कळालं आता? आकृती पण काढायची ना? हो. ओके. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण पुढचं जे आहे ते कंटिन्यू करूया. कळालं? ओके, चला मग अपन इथे थांबे. हम लोग यहाँ पे ही रुकते. नेक्स्ट क्लास में आगे कंटिन्यू करेंगे. ओके, चला मग तुम्ही क्लास लाईव्ह करू शकता. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय. आय डोंट नो. बाय बाय टीचर. गुड नाईट. गुड नाईट. टीचर.